नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. बदला पूरा हुआ. सगळ्यांनी घ्या. बघू नाही. खूप चांगला प्रश्न सुटला. जो काही प्रश्न अगोदर होणार होता तो आता जो काही एन्काउंटर केला खूप चांगलं झालं. आम्ही खूप खुश आहेत आणि खूप एन्जॉय करतोय की चांगला अशा माणसाला असंच धडा शिकवायला पाहिजे. त्या शैतानाला पोलीसवाल्यांनी बरं त्याला मारलं, नाही तर मला भेटलं असतं तरी मी आम्हीच मारलं असतं. हे माझ्या बंधू लोकांना. नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मीरा भाईंदर शहरामध्ये आज आनंद व्यक्त केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीने मी उभा आहे संदीप राणे यांच्या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी, आणि याच ठिकाणी आज आनंद व्यक्त केला जातोय. जो आनंद यासाठी आहे ज्या महिलेवरती बदलापूर या ठिकाणी अत्याचार झाला आहे आणि त्याच्याबद्दलच अक्षय शिंदे याचा योगायोगाने एन्काउंटर झालेला आहे आणि त्या एन्काउंटरचा आनंद आज व्यक्त केला जातोय महिलांच्या वतीने. महाराष्ट्र नवनिर्माण सेना मीरा भाईंदर. पाहूया महिला काय सांगत आहेत. काय सांगाल ताई, आज आनंद व्यक्त केला जातोय, कशाबद्दल आनंद व्यक्त केला जातोय, काय सांगाल? नमस्कार, मी कविता वांगणकर, मीरा भाईंदर मनसे महिला शहर अध्यक्षा. आज आमचा हा बदला पुरा हुआ अशा पद्धतीने आम्ही आनंदाने पेढे वाटलेत, एकमेकींना पेढे भरून एकमेकींना आनंद असा व्यक्त केलेला आहे की त्या हरामखोराचं, त्या अक्षय शिंदे नावाच्या मूर्ख माणसाचं, नीच माणसाचं पोलिसांनी एन्काउंटर केलेलं आहे. आम्ही तर म्हणत होतो आमच्याकडे द्या, आम्ही त्याला ठार मारलो असतो. आमच्या त्यावेळेला त्या घोषणा तशाच होत्या, पण देर सही दूर सही सही झालेलं आहे सगळं. त्याचं एन्काउंटर होऊन आम्ही खूप आनंद व्यक्त केलेला आहे मीरा भाईंदर मनसेने. नमस्कार, मी मनीषा मिलिंद माने, मनसे शहर सचिव. सत्याचा विजय होतो, शेवटी सत्यमेव जयते हे आज आम्हाला अनुभवायला आलंय आणि आज आमचा महिला वर्ग सगळा आनंदित आहे की त्या नराधमाला शिक्षा झालेली आहे. उशिरा का पण होईना, पण त्याला ही शिक्षा झालेली आहे. त्यामुळे आज आम्ही सर्वांनी येथे आनंद व्यक्त केलेला आहे. जय मनसे. नमस्कार, मी नीता घरत, 146 विधानसभा अध्यक्ष. आज जे झालंय अक्षय शिंदेला जो एन्काउंटर झालेला आहे, थोडासा लेट झाला. जर त्या दिवशी त्याला आरोपीला पकडलं, त्याच दिवशी जर हा एन्काउंटर झाला असता तर आजच्या पेक्षा त्या दिवशी अजून खूप जास्त आम्हाला आनंद झाला असता. ठीक आहे, झालं ते चांगलंच झालं, पण याच्या पुढे जर असं कुठच्याही महिलेवरती, लहान मुलीवरती जर असा अत्याचार होत असेल तर मला असं वाटतं पोलिसांनी त्याच टायमाला त्यांच्यावरती एन्काउंटर करावं. संपूर्ण महाराष्ट्रभर ह्यानं त्या विषयाला घेऊन महिलांवरती अन्याय अत्याचार होतच असतो. शासनाला काय विनंती करू इच्छिता? तुमच्या माध्यमातून हे सांगते मी, शक्ती कायदा आहे महाराष्ट्राच्या दोन्ही सदनामध्ये पास झालेला आहे, आता दिल्लीला पाठवलेला आहे. शक्ती कायदा आपल्या महाराष्ट्रात येणं गरजेचं आहे. आणि दुसरं, माझे राजसाहेब, सन्माननीय राजसाहेब म्हणत आहेत की शरिया कायदा पण लागू व्हायला पाहिजे. म्हणजे असे जे नराधम आहेत, असे जे लहान मुलींवरती, महिलांवरती अत्याचार करणारे नराधम आहेत, कुठेतरी घाबरतील असं मला वाटतं. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी मीरा भाईंदर वासियांना, मीरा भाईंदरच्या सर्व महिलांना, मुलींना, आयांना सांगू इच्छिते, तुमच्या मुलीला कोणी असं जर त्रास देत असेल, विनयभंग करत असेल, तुम्ही ऑफिसमध्ये असाल तिथे तुम्हाला कोणाचा हरामखोर असेल, सत्वत असेल, आमच्या मीरा भाईंदर मधल्या कुठच्याही मनसेच्या शाखेत जा आणि तुमची कंप्लेंट सांगा. आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू. ताई, कशी जे असते त्यांनी मुलीची काळजी घेतली पाहिजे, अशा दुर्घटना होत आहेत, काय सांगत?
नक्कीच मी आधी सांगेन की आपली सुरुवात ही आपल्या कुटुंबापासून आधी आपल्या घरापासून व्हायला हवी. आम्ही मुलींना महिलांना रक्षणाचे कायदे आणखीन त्याचे नियम त्याचे धडे आम्ही मनसेतर्फे दिलेलेच आहे. पण ह्याची सुरुवात कुठेतरी आपल्या घरातून पुरुषांपासून व्हायला पाहिजे की एका महिलेकडे बघताना त्यांची नजर ही सकारात्मक हवी की त्या महिलेकडे बघताना आपली आई आपली बहीण आपली मुलगी या दृष्टीने त्यांनी महिलांकडे बघायला हवं. तरच इथे कुठेतरी हे मला वाटतं बलात्काराचे जे प्रकार आहेत ते थांबले जातील. मीरा भाईंदरसाठी बोलते पण एक नमस्कार, मी दृष्टीघात मनसे उपशहर अध्यक्ष. आज जे काही बदलापूरमध्ये घडलं आणि ज्याच्यावरती आज काही न्याय झाला त्याच्याबद्दल आधी पोलिसांचं सॅल्यूट आणि त्या आमच्या मनसेच्या रणरागिणी संगीताताईंना त्यांना मी सॅल्यूट करते. मनसेच्या सगळ्या रणरागिणी अशाच आहेत, त्यांच्याजवळ जर एखादा विषय आला आणि त्यांनी तो पूर्ण नाही केला असं होत नाही. आणि हा विषय खरंच खूप गंभीर होता आणि संगीताताईंनी ज्या पद्धतीने तो हाताळलाय आणि न्याय मिळवून दिलाय, संगीताताईंना मानाचा मुजरा करते मी, कारण अशाच रणरागिणी आमच्या मनसेमध्ये आहेत. आणि असंच म्हणते की प्रत्येक महिलेनी असं प्रत्येकासाठी उभं राहिलं पाहिजे. मग ती मनसेचीच असावे असं नाही. जर प्रत्येक स्त्री एका स्त्रीसाठी उभी राहील ना तर असा अत्याचार कोणत्याही स्त्रीवर होणार नाही, कारण एका स्त्रीनेच तिला न्याय मिळवून दिलेला आहे. आणि ती चिमुकली, आज आम्ही इथे सेलिब्रेशन केलं की त्या नराधमाला शिक्षा झाली, पण कुठेतरी मनात एक दुःख पण आहे की एक चिमुकली गेली. आज त्या नराधमाने तर खूप काही बघितलं होतं, पण त्या चिमुकलीला खूप काही बघायचं होतं. आणि अशी नराधम मी तर मागेही माझ्या एका बाईटमध्ये म्हणालेली की यांना एन्काउंटर यांना चौकात उभं करून यांच्यावरती फायर केलं पाहिजे, म्हणजे जे बाकीचे आहेत ना त्यांना ते कळलं पाहिजे की ही अशी शिक्षा होते. पण माहिती पडत नाही ना की आतमध्ये फाशीची शिक्षा होईपर्यंत 20 वर्ष न्याय. आता जे होत आहे ना तसाच कायदा हा लागू झाला पाहिजे, ताबडतोब. ना न्याय ना पोलीस स्टेशन, डायरेक्ट एन्काउंटर. धन्यवाद. एक प्रश्न विचारते. नमस्कार, मी गंधाली श्यामसुंदर गोवेकर, प्रभाग क्रमांक 11 शाखा अध्यक्ष. आज इथे अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला, त्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आम्ही त्यासाठी सेलिब्रेशन केले आहे. महिलांना पेढे भरून खूप आनंदोत्सव साजरा करत आहे. यापुढे प्रत्येकाला हा धडा मिळायलाच पाहिजे. त्यामुळे असेच कोणी अत्याचार केला त्याचा बदला पोलिसांमार्फत न होता प्रत्यक्ष आम्हीच महिला देऊ. धन्यवाद. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. जय महाराष्ट्र.